की शेवयाची खीर करायची पद्धत थोडी वेगळी असते. माझी पण थोडी वेगळी आहे. बघा तुम्हाला आवडतेय का? 1.25 लिटर दूध लो फ्लेम वर गरम करायला घेऊया. दूध गाईचं आहे का म्हशीचं आहे? तर म्हशीचं आहे. दाटसर असतं आणि त्याच्यामध्ये साय पण जास्त येते. दुधाला साय आलेली आहे म्हणजे दूध तापलेलं आहे. 1 लिटर दुधाची साय थोडीशी फेटून मी यामध्ये मिक्स करणार आहे. एक्स्ट्रा साय का घालायची? दुधाला घट्टपणा येतो आणि चवही छान लागते. मधनं ढवळत दूध 10 मिनिटं आटू द्यायचंय. 1.25 लिटर दूध तापत ठेवलं होतं, त्याचं आटून 1 लिटर झालेलं आहे. त्यासाठी मी 100 ग्रॅम साखर घेते. आमच्याकडे खीर गोडच लागते. साखर. आता शेवया भाजणार आहोत. साजूक तूप. मंद आचेवर साजूक तुपामध्ये लालसर होईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्या. शेवया दुधामध्ये मिक्स करणार. मी आधी सर्व दूध तयार करून घेते आणि मग शेवया भाजून त्याच्यात टाकते. शेवया योग्य प्रमाणात शिजतात आणि त्याचा गच्च गोळा होत नाही. ते बेदाणे नक्की घालावेत, फार सुंदर लागतात. काकू अजून ड्रायफ्रूट घातलीच नाहीत, पण माझ्याकडे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. केपरचा केशरी दूध मसाला. यामध्ये आहे काजू, बदाम, पिस्ता, जायफळ, वेलदोडा पूड आणि केशर. वापरायला खूप सोयीस्कर आहे. 2 लिटर दुधाला 1 पाकिट. 1 लिटर दूध आहे त्यामुळे आपण अर्ध पाकिट घेणार आहोत. दूध मसाला घातल्यानंतर खीर 2 ते 3 मिनिटं उकळू द्यायची. शेवयावरती तरंगायला लागल्या म्हणजे शेवया शिजलेल्या आहेत आणि आपली खीर तयार आहे. वाह, सुंदर दिसते. एन्जॉय.